नमस्कार। महाराष्ट्र विधानसभा निवडणूक कुठला पक्ष काय कमावणार आणि काय गमावणार याच्या मागच्या एपिसोडमध्ये आपण भाजप, काँग्रेस आणि शिवसेना एकनाथ शिंदे गट यांच्यावरती चर्चा केली। आज उरलेले 3 पक्ष म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्यावरती चर्चा करू। एकनाथ शिंदे यांच्या परफॉर्मन्सवरती सर्वात बारकाईने जर कोणी लक्ष ठेवून असेल तर ते म्हणजे उद्धव ठाकरे। काही तासांच्या अवधीत गमावलेले मुख्यमंत्री पद आणि नंतर काही दिवसात गमावलेला वडिलांचा पक्ष यामुळे उद्धव ठाकरे यांची एकूणच राजकीय कारकीर्द सध्या एका विचित्र वाटेवरती सुरू आहे। ज्या पद्धतीने सत्ता, पक्ष आणि पक्षचिन्ह ठाकरेंना गमवावे लागले ते उभ्या महाराष्ट्राने बघितले आणि त्यानंतर एक प्रचंड अशी सहानुभूतीची लाट त्यांच्या बाजूने झाली। पण गेल्या लोकसभेत सोबत हव्या त्या प्रमाणामध्ये लोकसभेच्या निवडणुकीत परिवर्तित झाली नाही। अधिक जागा लढवून देखील महाविकास आघाडीमध्ये ते पहिल्या स्थानावरती नव्हते आणि इतकंच नव्हे तर त्यांचा स्ट्राइक रेट देखील एकनाथ शिंदेंच्या पक्षाहून कमी होता हे शल्य अजूनही त्यांना बोचत आहे। भाजपची साथ सोडल्यामुळे उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडले या भाजपकडून होणाऱ्या टीकेचा आतापर्यंत ठाकरेंनी त्यांच्या परीने सामना केला आणि उत्तर देखील दिले आहे। पण भाषणातून दिलेले उत्तर हे जोपर्यंत निवडणुकीच्या निकालाच्या निमित्ताने सिद्ध होत नाही तोपर्यंत उद्धव ठाकरे यांचे हिंदुत्वाच्या राजकारणातले स्थान हे नेहमीच संशयास्पद राहील आणि राजकीय भूमिकेपेक्षाही सध्या आपल्या पक्षाला पुन्हा एकदा राज्यातल्या राजकारणात अढळ अशा जागी नेणे हे सर्वात जिकरीचे। लोकसभा निकाल आणि 54 पैकी केवळ 15-16 आमदार सोबत असल्याने जागा वाटपात काँग्रेस पुढे झुकावे लागले असल्याने उद्धव ठाकरे व्यथित आहेत आणि यात एकच जमेची बाजू ही की जर महाविकास आघाडीची सत्ता पुन्हा आली तर मुख्यमंत्री म्हणून पुन्हा आपण खुर्चीवर बसू ही शाश्वती सध्या तरी त्यांना असली तरी त्यासाठी किमान 50-55 जागा निवडून येणे आवश्यक। नाहीतर सत्ता येऊन देखील जर काँग्रेसने मुख्यमंत्रीपदी दावा केला तर ठाकरे यांच्या पुढे दुसरा पर्याय असणार नाही आणि चुकून जर सत्ता पुन्हा आली नाही तर असलेल्या पक्षाला देखील नंतर गळती लागेल आणि एकूणच राजकीय कारकीर्द धोक्यात येईल ही जाणीव त्यांना आहे आणि म्हणूनच ही निवडणूक उद्धव ठाकरे यांच्यासाठी त्यांच्या राजकीय प्रवासातली आजपर्यंतची सर्वात महत्त्वाची निवडणूक आहे। शरद पवार हे महाराष्ट्रातल्या राजकारणातले सर्वात ज्येष्ठ, अनुभवी आणि कुशल संघटक। 2019 नंतरच्या निकालानंतर जे काही राजकीय भूकंप महाराष्ट्र राज्याने अनुभवले त्याची सुरुवात खऱ्या अर्थाने शरद पवारांनीच केली। काँग्रेस आणि शिवसेनेला सोबत घेऊन महाविकास आघाडीची मोड बांधली ती पवारांनीच। उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केले ते पवारांनीच आणि गेल्या वर्षी अजित पवार महायुतीमध्ये सामील झाल्यानंतर किंचितही न गडबडता अगदी खंबीरपणे आपल्या पक्षाचे नेतृत्व करत लोकसभा निवडणुकीत सर्वात जास्त स्ट्राइक रेट मी खासदार निवडून आणले ते देखील पवारांनीच। जागा वाटपा जिथे एकीकडे सर्वच पक्षात चढाओढ सुरू होती आणि मित्र पक्षांसोबत सर्व पक्ष वाद करण्यात गुंतले होते तिथेच शरद पवार यांनी मात्र शांतपणे आपल्याला हव्या तितक्या आणि हव्या त्या जागा स्वतःकडे खेचून आणल्या। 2 हातांच्या बोटावर मोजता येतील इतकेच आमदार सोबत असताना देखील 85हून अधिक जागा त्यांचा पक्ष लढवित आहे। उद्धव ठाकरे प्रमाणेच आपला पक्ष आणि चिन्ह गमावल्यानंतरही शरद पवार यांनी ज्या पद्धतीने या निवडणुकीत आतापर्यंत परिपक्वता दाखवली आहे त्याला तोड नाही। आपल्यानंतर आपला पक्ष कदाचित काँग्रेसमध्ये विलीन होईल आणि राज्यातली आपली ही शेवटची निवडणूक आहे याची जाणीव पवारांना आहे आणि म्हणूनच पवार यांची लढाई केवळ राजकीय अस्तित्वापुरती सीमित नाही तर हा पुरोगामी महाराष्ट्र पुन्हा एकदा धर्मांध शक्तींच्या हातात जाता कामा नये याची खबरदारी शरद पवार घेत आहेत। पण या सर्व पक्षांपेक्षा कठीण परिस्थिती जर कोणाची असेल तर ती आहे अजित पवार यांची। ज्या नेत्याने आजपर्यंत सर्व काही दिले त्याच्याशी दगाफटका करून त्या नेत्याने उभा केलेला पक्ष तोडला हा राग समस्त मराठी माणसाच्या मनात आहे हे अजित पवार जाणून आहेत आणि त्याच सोबतच ज्या कुठल्या कारणांमुळे अजित पवार महायुतीमध्ये सामील झाले ते देखील पूर्ण राज्य जाणून आहे। महायुतीमध्ये आपली गरज कधीच नव्हती आणि आपल्याला सोबत घेणे ही केवळ भाजपाची एक राजकीय चाल होती हे न समजण्या इतके अजित पवार अपरिपक्व नाहीत आणि म्हणूनच आपण भाजपाच्या सोबत गेल्याने आता पूर्ण बार्गेनिंग पॉवर ही भाजपकडे असणार याचा प्रत्यय अजित पवारांना लोकसभेच्या निवडणुकीत पूर्णपणे आला होता। राज्यात केवळ एक खासदार निवडून आल्यामुळे
अजित पवारांची ताकद उघडी पडली होती आणि म्हणूनच यावेळी जागा वाटपाच्या वेळी स्वतःकडे 40हून अधिक आमदार असताना त्यांच्या पक्षाला केवळ 53 जागा वाटपात हाती आल्या आणि इथे देखील बऱ्याच जागी भाजप आणि शिंदे गटाने मागल्या दाराने आपले बंडखोर उभे केले आहेत, ज्याचा फटका निश्चितच अजित पवार यांना बसणार। त्याचबरोबर जर भाजप आणि शिंदे गट हे कदाचित आपल्या मदतीशिवाय उद्या सरकार स्थापन करू शकतात ही भीती त्यांना भेडसावतच आहे आणि तसं झालं तर आपले निवडून आलेले अधिकांश आमदार आपल्या सोबत देखील तेच करतील जे आपण शरद पवारांसोबत केले आणि कदाचित आपला पक्ष भाजपमध्ये विलीन करतील ही पुरेपूर शक्यता आहे, ही जाणीव देखील त्यांना आहे। आणि लोकसभेचे निकाल लक्षात घेता अजित पवार यांचे जास्तीत जास्त 15 ते 18 आमदार निवडून येऊ शकतात अशी परिस्थिती आज तरी आहे आणि जर असं झालं तर अजित पवारांची राजकीय कारकीर्द पूर्णपणे संपून जाईल। त्यामुळे कुठल्याही दुसऱ्या पक्षांपेक्षा अजित पवारांच्या पक्षासाठी ही निवडणूक खऱ्या अर्थाने अस्तित्वाची आहे। 23 तारखेला जो काही निकाल लागेल तो लागेलच आणि तेव्हाच या सर्व पक्षांनी काय कमावले आणि काय गमावले हे दिसून येईलच। तोपर्यंत आपण वाट बघूया। नमस्कार। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।